सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल, असे विधान मंत्री रितेश राणे यांनी केले होते। या भागातील जनता भारत देशाचे नागरिक नाही का? फडणवीस मोदी उत्तर द्या, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष बनवण्यात आले होते, मात्र निकषात बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता। त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला, मात्र आता योजनेत न बसणाऱ्या 5 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत। नाशिकमध्ये अजितदादासमोर मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे। माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो। मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा। भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं, असा आरोप राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी केला आहे। राज्यात गेल्या 3-4 दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कोणाला भेटले याच्यावर जर अशा पद्धतीचा राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे। संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे। आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत, दुसरं काही नाही। आमच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे। वाशिम जिल्हा समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात झाला। या बसमध्ये एकूण 30 ते 35 प्रवासी होते। वाशिमचे आमदार श्याम खोडे आणि शेलू बाजार येथील विभाग मदतीसाठी अपघातस्थळी दाखल झाले। सध्या रुग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना कारंजा आणि अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात येत आहे। डोंबिवलीतील 65 इमारतीच्या कारवाईच्या आदेशावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे। फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र रहिवाशांवर अन्याय होत असल्याचा सवाल ठाकरे गट लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली। उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे। आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला, तसेच त्यानं या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी हुज्जत घातली। एवढेच नाही तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला, असा संतापजनक सवाल देखील यावेळी त्याने केला। अभिनेता संतोष जोबेकर याने स्वतःचा फोटो पोस्ट करत संतोष याने कॅप्शनमध्ये मला ह्या आकड्यापेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऐकायला आवडेल। माझ्या धाकल्या धनींना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कळोळ झाला पाहिजे। जय भवानी, जय शिवराज, जय संभाजी राजे, असं लिहिलं आहे। अमेरिका भारताला जगातील सर्वात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट F-35 देण्यास तयार झाला आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते शफकत अली खान यांनी म्हटले की अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी, एकतर्फी, दिशाभूल करणारा आणि राजनैतिक नियमांच्या विरोधात आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।